किंवा सरकारच्या एकंदरीत चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे, हे न्यायालयाचं म्हणणं योग्य आहे. पण प्रश्न इतकाच आहे की हे सगळे मराठी बांधव आहेत आणि ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले. ते घुसखोर आहेत का? ते घुसखोर नाही आहेत. ते उपरे आहेत का? ते उपरे नाही आहेत. ते परप्रांतीय आहेत का? ते परप्रांतीय नाही आहेत. ते दहशतवादी आहेत का? ते दहशतवादी नाहीत. फक्त त्यांना एका चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे. न्यायालयानं ज्यांना बाहेर काढावं असे खूप लोक या मुंबई शहरामध्ये आहेत. अगदी गौतम अडाणीसह ज्यांना धारावीच गिळली मराठी माणसाची, अशा अनेक लोक आहेत. अनेक विषयावर न्यायालयामध्ये निर्णयच लागत नाहीत वर्षानुवर्ष. मग हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, आम्ही वर्षानुवर्ष न्यायालयाच्या किंवा न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही सगळे असतो. आम्ही आहोत, आजही शिवसेना आहे. पण आमच्या मराठी बांधवांना बाहेर काढण्यासाठी तात्काळ निर्णय झाला. आम्ही जे म्हणतोय की न्यायालयामध्ये एका विशिष्ट विचारांचे लोक बसवले गेले, अगदी भाजपच्या प्रवक्त्यांपासून. त्याचा हा परिणाम नाही ना, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मला वाटत नाही की न्यायालयाने जरी आदेश दिला असला तरी सरकार हे किती ताकदीनं करू शकेल, आणि सरकारने हे करू सुद्धा नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात एक वेगळं वातावरण निर्माण होईल. काल आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सुरू आहे, अशी एक सूचना आलेली आहे. मला असं वाटतं बाळा नांदगावकर यांच्याकडून, की त्यांना वानखेडे स्टेडियममध्ये आंदोलकांना एकत्र जागा द्या. वानखेडे स्टेडियम हा ॲक्टिव्ह आहे. वानखेडे स्टेडियममध्ये आपले सामने होतात सध्या. तिथे आपण म्युझियम्स उभारलेले आहेत. परवाच एक म्युझियम झालं. त्यानंतर सुनील गावस्करांपासून सचिन तेंडुलकर, शरदराव पवार त्यांचे पुतळे उभारलेत. सातत्यानं तिकडे अशा प्रकारचे क्रिकेटचे कार्यक्रम होत असतात. त्यापेक्षा मुंबईमध्ये ज्या मैदानावर क्रिकेट सध्या होत नाही आणि तिथे फक्त तो श्रीमंतांचा एक क्लब आहे, ते बेबराम स्टेडियम आहे. त्यासाठी ज्याला तुम्ही CCI क्लब म्हणता, ते अधिक योग्य ठरेल. कारण आझाद मैदानामध्ये चिखलामध्ये कार्यकर्त्यांना बसता येत नाही, त्याच्यामुळे ते रस्त्यावर येतात. आणि मग आपले इतर सगळे विधी करतात, बसतात. त्यापेक्षा जर बेबराम स्टेडियमला त्यांना जागा देऊ शकतो, हे मी फार गांभीर्यानं सांगतो आहे. पण तिथे आता क्रिकेटचे सामने होत नाहीत त्या मैदानामध्ये. एकेकाळी व्हायचे. त्यांनी वसंतराव नाईक असताना जो इतिहास आहे, मराठी माणसाच्या दुष्काळग्रस्तांच्या कार्यक्रमाला त्यांनी जागा नाकारली. असा तो क्लब आहे. तिथे आता काहीच होत नाही, फक्त दारू पिण्याशिवाय. तर काही काळ तो क्लब द्यावा जरांग्यांच्या आंदोलनासाठी. पण जबरदस्तीनं हटवण्याचा उपक्रम जर कोणी सुरू करत असेल तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील स्वतःला जे मराठी किंवा मराठी समजतात त्यांना याचा जाब विचारावा लागेल. आपण आजचं छायाचित्र पाहिलं असेल. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.